नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही एक्झामिनेशन 1 डिसेंबर 2024 ला होणार आहे. तर याचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट वेबसाईटवर आलेले आहेत. तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला तुम्हाला MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर येथे बघा होम आणि लॉग इन असे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर येथे बघा तुमचा रजिस्ट्रेशन जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तेव्हा रजिस्ट्रेशन ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड एंटर केल्यानंतर लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा असं नवीन एक विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये येथे एंटर द टेक्स्ट ॲज द अबव इमेज यामध्ये जो टेक्स्ट दिसत आहे तर तो इथे एंटर करायचा आहे आणि एंटर केल्यानंतर प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुल लॉग इन झालेले दिसाल. त्यामध्ये बघा अशी नवीन एक विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये होम, प्रोफाइल क्रिएशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन, माय अकाउंट, करस्पॉन्डन्स आणि लॉग आउट असे ऑप्शन दिसतील. त्यामध्ये तुम्हाला माय अकाउंट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचा आहे. माय अकाउंटवर क्लिक केल्यानंतर असे तुम्हाला खाली तुम्ही जे जे ऍप्लिकेशन केलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी शो होतील. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, येथे बघा महाराष्ट्र ग्रॅज्युएटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 या पुढे बघा फी पेड आणि त्याच्या पुढे व्ह्यू बटन दिसत आहे. तर या व्ह्यू बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा फी रिसिप्ट, त्यानंतर ऍडमिट कार्ड, त्यापुढे बघा ऍडमिट कार्ड पुढे व्ह्यू बटन जे आहे तर यावर क्लिक करून तुम्ही तुमचे जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही एक्झामिनेशन 1 डिसेंबरला होणार आहे. त्याचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.